बऱ्याच जणाला घर सांभाळून पैसे कमवणं जास्त काही अवघड नाही असं वाटतं आणि त्यातल्या त्यात घरात बसून पैसे कमवणं तर खूप जास्त सोपं वाटतं. पण तसं काहीही नसतं. आता इथं रात्रीचे 12 वाजले होते तरी सुद्धा माझं काही काम संपलेलं नव्हतं. आता मी रात्रीच्या 12 वाजता मशीनवरून उठले होते, कारण मला उद्या जे काही ब्लाउज द्यायचे होते ना, ते सगळं मला आज रेडी करून ठेवायचं होतं. आता आपण उद्या देतो म्हणलं तर उद्या दिलं तरच ठीक आहे, नाही तर दुसऱ्या वेळेस ते कस्टमर आपल्याकडे काही परत येत नाही. त्यामुळं किती का वजनात आपल्याला शिवून ठेवावंच लागतं. आता ते झाल्यानंतर सुद्धा आता आपलं जे काही घरचं काम असतं ना, तेही आवरून घ्यावं लागतं. आता मी ते सगळं जे काही उद्या द्यायचे होते ते सगळे ब्लाउज शिवलेले जेवढे होते तेवढे लिहून घेतले. त्यानंतर उद्या काय मला शिवायचं आहे तेही मी बघून घेते, जेणेकरून मला दुसऱ्या दिवशी शिवताना काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे आणि माझं घरचं काम आवरल्यावर मी मशीनवर बसायला सोपं होऊन जाईल म्हणून. त्यानंतर किचनमध्ये येऊन बघलं तर अशी काही अवस्था किचनची झाली होती, तर हेही मला आवरून घ्यायचं होतं. कारण आता मी एका काम सोबत माझ्या लेकरांची पण जिम्मेदारी आहे माझ्यावर आहे. आता त्यांना सुद्धा मला बघावं लागतं. आता उठल्या उठल्या त्याला स्कूलला पाठवून द्यायचं असतं, त्यामुळे मग तेही व्यवस्थित केलं तरच बरं वाटतं मला. मी माझ्या कामासोबत माझं घरचं काम व्यवस्थित करायचा प्रयत्न करते, जेणेकरून मी कुठेही कमी नाही पडली पाहिजे असं वाटतं मला. तर पटकन इथं जे काही गॅस वगैरे साफ करून घ्यायचं ते करून घेतलं. त्यानंतर भांडे होते थोडेसे तेही घासून घेतले. आता ऐकणाऱ्याला आणि बघणाऱ्याला खूप जास्त सोपं वाटतं, पण तसं काहीच नसतं. सगळं करणाऱ्यालाच माहिती असतं. आता तुमच्यापैकी बरेच जण माझ्या गोष्टींना रिलेट करत असतील, तर तुम्ही पण माझ्या गोष्टींना रिलेट करत असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आवडलं असतं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब